नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर घेऊन आलेलो आहे जे की महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क ची जी पूर्वपरीक्षा होणार आहे 2023ला त्याकरता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ठीक आहे, आणि हे जे 100 प्रश्न आहेत ते प्रोफेसर नितीन ढेहासर यांनी काढलेले हे प्रश्न आहे आणि खरोखर एकदम क्वालिटीचे प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम करता आपल्याला चांगले मार्क्स पडतील। ठीक आहे, तर तुम्ही सुद्धा हे लेक्चर पाहत असताना स्वतः आन्सर काढण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला 100 पैकी किती मार्क्स मिळाले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मग डिस्कशन करूया। पहिला प्रश्न आहे, फ्युचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन एक आहे प्रोफेसर योगिंदर अलग म्हणजेच वाय.के. अलग, अभिजित सेन, के.व्ही. सुब्रमण्यम की प्रणब सेन। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। ठीक आहे, तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की वाय.के. अलग यांचं अलीकडे निधन झालेलं आहे। ठीक आहे, त्यांनी भारताचं जे दारिद्र्य आहे ते 54.9% इतकं सांगितलेलं होतं। हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या, 54.9% इतकं त्यांनी सांगितलेलं होतं। आणखी म्हणजे ग्रामीण भागासाठी जे कॅलरी निकष सांगितलेले होते त्यांनी 2400 कॅलरीज सांगितलेले होते, तर शहरी भागासाठी त्यांनी हे कॅलरी निकष 2100 इतके सांगितलेले होते। त्यामुळे हे दोन्ही पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, कारण यांच्यावरती प्रश्न येणार आहे आपल्याला। ओके, सो दुसरा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी जगाची लोकसंख्या ही 8 अब्ज झाली? तर आपल्या सर्वांना माहीत आहे 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या ही 8 अब्जवर पोहोचलेली आहे। मित्रांनो, जगाची 5 अब्ज लोकसंख्या ही 11 जुलै 1987 मध्ये झालेली होती। त्यामुळे लक्षात घ्या 11 जुलै हा दिवस आपण जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून सुद्धा काय करतो, साजरा करतो। तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा तिसरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, नई चेतना हा उपक्रम महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ग्रामीण मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केलेला आहे। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर बघा मित्रांनो, चौथा प्रश्न दिलेला आहे, भारताच्या पहिल्या राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणानुसार सन 2030 पर्यंत किती टक्के आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे? तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 10%। 10% कमी करण्याचं काय आहे, मुख्य उद्दिष्ट आहे। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, तुम्ही फक्त 10% लक्षात ठेवावं। आणि पहिलं राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधात्मक धोरण आहे, त्यामुळे मित्रांनो यावरती डेफिनेटली आपल्याला प्रश्न बघायला मिळू शकतो। पाचवा प्रश्न आहे, मनरेगा म्हणजेच रोजगार हमी योजनेच्या प्रभावीता तपासण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे? तर मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे अमरजीत सिन्हा। लक्षात असू द्या, अमरजीत सिन्हा ही समिती नेमण्यात आलेली आहे। मग आपली मनरेगा योजना कधी सुरू झालेली होती? तर 2 फेब्रुवारी 2006 रोजी ही सुरू करण्यात आली होती। कायदा 2005चा होता, लक्षात असू द्या। मात्र हे सुरुवातीला 200 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती। संपूर्ण भारतामध्ये ही योजना 1 एप्रिल 2008 मध्ये सुरू झाली होती, लक्षात असू द्या। आणि या योजनेला महात्मा गांधी यांचं नाव 2 ऑक्टोबर 2009 मध्ये देण्यात आलं होतं त्यांच्या 140व्या जयंतीनिमित्त। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। ठीक आहे, तर हे मित्रांनो इथे लक्षात घ्या तुम्ही। त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा कोणता आहे, आरबीआयने कोणत्या 4 शहरांमध्ये सुरुवातीला 1 डिसेंबर 2022 रोजी डिजिटल रुपयाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केलेला आहे? तर ऑप्शन नंबर 4 आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। 4 नंबरच्या ऑप्शन मधले सगळे शहरं तुम्ही पाठ करून घ्या। मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद आणि भुवनेश्वर या ठिकाणी हे जे रिटेल डिजिटल रुपयाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केलेला आहे। त्यानंतर बघा आरबीआयच्या पथदर्शी रिटेल डिजिटल रुपी प्रकल्पामध्ये सुरुवातीला कोणत्या बँकांचा समावेश असणार नाही म्हणते? तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कॅनरा बँक। म्हणजे कोणाकोणाचा समावेश असेल? SBI बँक, ICICI बँक, येस बँक आणि आणखी एक बँक लिहून घ्या तुम्ही IDFC बँक। ओके, तर या 4 बँकेचा काय असणार आहे, समावेश असणार आहे। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर आरबीआयच्या पथदर्शी घाऊक, आता वर जो प्रश्न मला तो रिटेल होता, रिटेल सुरू झालं 1 डिसेंबर 22ला, मात्र तुम्हाला घाऊक विचारलं तर लक्षात घ्या घाऊक क्षेत्रासाठी सेंट्रल बँक डिजिटल चलनाची चाचणी कोणत्या दिवशी घेण्यात आलेली आहे? तर हे लक्षात ठेवायचं आहे 1 नोव्हेंबर 2022। म्हणजे घाऊक म्हटलं तर 1 नोव्हेंबर 2022 आणि रिटेल म्हटलं तर 1 डिसेंबर 2022। तर हे दोन्ही प्रकल्प आरबीआयचे आहे मित्रांनो, ते आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वपूर्ण आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे, कोणत्या IITने समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा वापरून वीज निर्माण करण्यासाठी सक्षम असणारी सिंधुजा 1 नावाची प्रणाली विकसित केलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे IIT मद्रास। एक प्रश्न तुम्ही हा पण लक्षात घ्या, भारतातील पहिली IIT कोणती होती? तर भारतातील पहिली IIT ही खरगपूर होती। हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो,
भारत कोणत्या दिवशी चीनला मागे टाकत जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असणारा देश बनलेला आहे? ठीक आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 19 एप्रिल 2023. परंतु काही ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की अजून थोडा वेळ लागेल. ठीक आहे, तर याला तुम्ही एकदा चेक करून घ्या प्रश्नाला. 11 नंबरचा प्रश्न आहे, आरबीआय बँकेने नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील समस्यांचं निरीक्षण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 11 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे NS विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. मित्रांनो, आपल्या इथे 1969 मध्ये अग्रणी बँका सुरू करण्यात आलेल्या होत्या नरीमन कमिटीनुसार, आणि या अग्रणी बँकेचं परीक्षण करण्यासाठी 2009 मध्ये उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या, अर्थशास्त्रात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न कोणता आहे, मल्टिपल ऑर्गन सिस्टीम फेल्युअरमुळं खालीलपैकी कोणाचे निधन झालेले आहे? ऑप्शन एक आहे लता मंगेशकर, सुलोचना चव्हाण, विक्रम गोखले की YK अलग. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विक्रम गोखले यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. नंतर काय म्हटलं आहे, कोणाद्वारे मार्स मिथेन अलर्ट आणि रिस्पॉन्स सिस्टीमचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे UNFCCC COP27 जी आहे, जी की इजिप्तमध्ये पार पडलेली आहे त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर टाइम्स हायर एज्युकेशनच्या ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी युनिव्हर्सिटी रँकिंग अँड सर्वेनुसार अहवालात कोणत्या एकमेव भारतीय संस्थेला स्थान देण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे IIT दिल्लीला स्थान देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो IIT दिल्ली तुम्हाला इथं काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा, फास्ट प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू. युनायटेड नेशन, लक्षात घ्या, FCC COP27 मग आपण बघा, कोणी कार्बन बॉर्डर कर प्रस्तावित केला ज्याला भारतानं विरोध केलेला होता? तर बघा, युरोपियन युनियननं हा टॅक्स सांगितलेला होता, मात्र COP27 मध्ये भारताने याला विरोध केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर मंदोस या डिसेंबर 2022 मध्ये बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलेले होते? तर बघा मित्रांनो, संयुक्त अरब अमिरात या देशाने मंदोस या चक्रीवादळाचं नामकरण केलेलं होतं. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 17 नंबरचा प्रश्न आहे, सौर प्रकल्पासाठी भारतातील पहिल्या रिटेल म्युनिसिपल ग्रीन बॉन्डची योजना भारतातील कोणते शहर आखत आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, इंदोर हे आखत आहे. ठीक आहे, तर आणि सर्वात स्वच्छ शहर इंदोर आहे हे पण तुम्हाला माहीत आहे. अलीकडे कोणत्या राज्याने संसदेत प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्याला 1972 कायदा आहे, हा लक्षात घ्या, तर याला विरोध केलेला आहे? तर ऑब्विसली या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगडने या कायद्याला विरोध केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न बघा, भारत सरकारने कोठे इंडियन बायोलॉजिकल डेटा बँक स्थापन केली ज्याला इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहे? तर 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फरीदाबाद. ठिकाणी हे सेंटर उघडणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या देशाने आपले कुनो हे चलन स्विच केले व युरो हे चलन स्वीकारले आणि युरोझोनचा तो 20वा सदस्य देश बनलेला आहे? हा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट करा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो 20चं ऑप्शन आहे 4. ठीक आहे, लक्षात घ्या, क्रोएशिया देश आहे तो. ओके, सो नाटोचं पण एक लक्षात असू द्या की नाटोचा जो 31वा सदस्य देश बनलेला आहे तो फिनलँड बनलेला आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नाटोची स्थापना 1949ची आहे. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. त्यानंतर 21वा प्रश्न बघा, किती छान आहे की बाहुबली हा जगातील पहिला किती मीटर लांबीचा एक बांबू क्रॅश बॅरियर आहे आणि हा वनी, ठीक आहे, ते वरोरा या मार्गावर बसवण्यात आलेला आहे. 100 मीटर, 200 मीटर, 350 मीटर की 410? तर लक्षात घ्या, सरळ सरळ 200 मीटर आहे. ठीक आहे, इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न कोणता आहे बघा, भारतीय वंशाचे कोणते व्यक्ती हे दक्षिण आशियातील पहिले जज बनले आणि याशिवाय ते न्यूयॉर्क जिल्ह्याचे जज म्हणून सुद्धा त्यांनी पदभार स्वीकारला. म्हणजे दक्षिण आशियातले बनले ते. ठीक आहे, तर ते कोण आहे लक्षात घ्या. ऑप्शन नंबर आहे 1, 22 नंबरचा ऑप्शन आहे 1, अरुण सुब्रमण्यम हे बनलेले आहे. ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर बघा, भारतातील इंटरनेटचे जनक कोण आहेत ज्यांचं अलीकडे निधन झालेलं आहे? तर BK सिंगल मीन्स ब्रिजेंद्र कुमार जे सिंगल आहे मित्रांनो, ते आपल्या भारतातील इंटरनेटचे जनक आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारतामध्ये इंटरनेट सेवा कोणत्या वर्षी सुरू झालेली होती. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने ॲनिमिया समस्येचे संपूर्ण निर्मूलन सुनिश्चित करण्यासाठी
अम्लान हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, जो की ॲनिमिया मुक्त लक्ष अभियान आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओडिशा. तर ओडिशा राज्य सरकारने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर 24-25 नंबरच्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचलेले असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर पण कराल. ठीक आहे. आता 25 नंबरचा प्रश्न कोणता आहे की अंधत्व धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर उत्तर आहे राजस्थान. राजस्थान राज्य सरकारने अंधत्व धोरण लागू केलेलं आहे आणि आरोग्य हक्क विधेयक मांडणारं पण पहिलं राज्य राजस्थानच आहे, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 नुसार 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या, ठीक आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील किमान किती टक्के वाहने हे बॅटरी इलेक्ट्रिक वाहन प्रकारातील असावीत? 10%, 15%, 25% की 30%? तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे 15%. ठीक आहे, 15% वाहनं हे एस टी महामंडळातील ताफ्यातील असावे लागणार आहे. 15%. ओके. आणि कधीपर्यंत? 2025 पर्यंत. लक्षात घ्या. स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तामिळनाडू. स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारं देशातील पहिलं राज्य तामिळनाडू ठरलेलं आहे. 28 नंबरचा प्रश्न आहे सॉफ्टवेअर एन्कोलॉजी. ठीक आहे, सॉफ्टवेअर एन्कोलॉजी पार्क ऑफ इंडियाद्वारे कोठे ऑनलाईन गेमिंग सेंटर जे आहे, लक्षात घ्या, भारताचं पहिलं ऑनलाईन गेमिंग सेंटर स्थापन करण्यात आलं आहे. ते मेघालयमध्ये, म्हणजेच ऑप्शनमध्ये आपल्याला शिलाँग दिसत आहे. सो 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं. ठीक आहे, ऑनलाईन गेमिंग मेघालय, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता हा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तुर्की आणि सिरियामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मदतीचा हात देत शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं? तर यास डेफिनेटली ऑपरेशन दोस्त आपण सुरू केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर लक्षात असू द्या, ऑपरेशन गंगा आपण कशासाठी सुरू केलेलं होतं की युक्रेनमध्ये जे अडकलेले भारतीय आहेत त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा, आणि अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती सुद्धा सुरू केलेलं होतं. ठीक आहे, तर हे सगळे उपक्रम तुम्ही ते लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघा, 30 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अलीकडे भारत सरकारतर्फे अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे दिली जाणार आहे. ठीक आहे, पहिले परमवीर चक्र कोणाला देण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सोमनाथ शर्मा यांना हे परमवीर चक्र काय देण्यात आलेलं आहे? अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. सायक्लॉन हा भारताचा कोणत्या देशासोबतचा पहिला संयुक्त लष्करी युद्ध सराव ठरलेला आहे? आता पहिला आहे म्हणून हा युद्ध सराव आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इजिप्त. ठीक आहे, सो सायक्लॉन 1 नावाचा जो उपग्रह आहे हा इजिप्त या देशासोबत आपला संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आपण हा प्रश्न टाकलेला आहे. त्यानंतर UNICAOच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे 32 नंबर शेफाली जुनेजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, जो प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो. मित्रांनो, इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये बेंगळुरू या ठिकाणी करण्यात आलेली होती. ठीक आहे, आणि इस्रोनं एक NGCL प्रणाली सुरू केलेली आहे. याचा फुल फॉर्म आपल्याला डेफिनेटली एक्झाममध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. तर याचा फुल फॉर्म जो आहे स्टुडंट, तो आहे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ऑप्शन नंबर 1 डायरेक्ट पाठ करून घ्या तुम्ही इथे. विविध योजना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? ऑप्शन नंबर 1 आहे जनसमर्थन पोर्टल, हे केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच मित्रांनो BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये परदेशी कामगिरीवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरलेल्या आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅप्टन सुरभी जाकमुला ह्या ठरलेल्या आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर बघा, गटार आणि सेप्टिक टाकी साफसफाईच्या असुरक्षित पद्धती नष्ट करण्यासाठी अलीकडे कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर त्या योजनेचं नाव आहे 36 नंबर. ठीक आहे, सो नमस्ते योजना आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, आपण जे आता पुढचे प्रश्न पाहणार आहे हे आपल्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. सन 2022 साठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर हा पुरस्कार प्रवीण दशरथ बांदेकर यांना जाहीर झालेला आहे. तुम्हाला जर विचारलं की 2022 साठीचा मराठी भाषेचा साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार मी संदर्भ पोखरतोय, हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पवन नालट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला युवा साहित्य. आणि लक्षात असू द्या, 2022 साठीचा मराठी भाषेचा अनुवादासाठीचा जो पुरस्कार आहे सलोख्याचे प्रदेश आणि शोध सहिष्णू भारताचा, हा अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रमोद मुजुमदार. त्यामुळे हे तीनही प्रश्न तुम्ही
योग्य पद्धतीनं पाठ करून घ्या, कारण यावरती आपल्याला प्रश्न नक्कीच दिसतील. 40 नंबरचा प्रश्न आहे, 50,000च्या वर्षानंतर कोणत्या दिवशी पृथ्वीवासियांना हिरव्या धूमकेतूचं दर्शन झालं. आता लक्षात असू द्या, यावरती प्रश्न येणार आणि तारीख एकदम सोपी आहे. नवीन वर्षा दिनानिमित्त असं तुम्ही पाठ ठेवून द्या, 1 जानेवारी 2023. 41 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, नासाने कोणत्या दिवशी सरफेस वॉटर अँड ओशियन टोपोग्राफी म्हणजे स्वॉट हा पृथ्वीवरील गोड्या जलप्रणालीचे पहिले जागतिक सर्वेक्षण तसेच महासागराचे सखोल अध्ययन करणाऱ्या उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या दिवशी केले. आता 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 16 डिसेंबर 2022 रोजी. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न आहे, शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव 2023 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे. तर 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. सो मित्रांनो, 43 आणि 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः सर्च करा, कारण जर तुम्ही स्वतःच सर्च केलं नाही तर तुम्हाला हे पुरस्कार समजणार नाही. चला, या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा 45 नंबरचा प्रश्न आहे, डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कोणते राज्यामध्ये प्रति कुटुंब सरासरी मासिक उत्पन्न अव्वल ठरलेलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेघालय. ठीक आहे, तर मित्रांनो, मेघालय हे अव्वल ठरलेलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सध्याची रक्कम आहे, ठीक आहे, ती 10 लाख वरून किती लाख करण्यात आली आहे, 25 लाख करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 74वा प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील, अलीकडेच राजपथचं नाव कर्तव्य पथ झालेलं आहे, तर कर्तव्य पथावरील पथसंचलनात कोणत्या राज्याने अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा नंबर पटकावलेला आहे. तर हा क्रम तुम्हाला पेपरमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. तर पहिल्या नंबरवर आहे उत्तराखंड, दुसरा नंबर आहे आपलं महाराष्ट्र, लक्षात घ्या, दुसरा नंबर आहे महाराष्ट्र आणि तिसरा आहे उत्तर प्रदेश. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 3 पाठ ठेवायचे आहे तुम्हाला क्रम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्व मॅनहोल्स गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे. तर ते ठरलेलं आहे केरळ. ऑब्विसली केरळ. ठीक आहे, लक्षात घ्या, केरळ हे राज्य ठरलेलं आहे. 49 नंबरचा प्रश्न आहे की होमोसेप, लक्षात घ्या, होमोसेप ह्या रोबोट कोणत्या IITने सेप्टिक टाक्या साफ करण्यासाठी विकसित केलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे IIT मद्रास. ठीक आहे, तर IIT मद्रासने हा रोबोट जो आहे निर्माण केलेला आहे. त्यानंतर बघा, पहिला जागतिक समुद्री गवत दिवस कधी साजरा करण्यात आला. तर पहिला आहे आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला यावरती आयोग नक्कीच प्रश्न विचारणार. तर तो दिवस आहे 1 मार्च 2023. 51 नंबरचा प्रश्न आहे, भारत सरकारने सन 2022 मध्ये सुलोचना चव्हाण यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलेले होते. तर 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलेले होते. त्यानंतर स्काय BDH 721 हा जगातील सर्वात लांब झुलता पूल, ठीक आहे, कोणत्या देशाने सुरू केलेला होता. तर झेक प्रजासत्ताक या देशाने तो सुरू केलेला होता. सो झुलता पूल झेक प्रजासत्ताक असं तुम्ही इथे लक्षात घ्या. 53 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्याने आर्थिक वर्ष सन 2022-23 मध्ये परकीय गुंतवणूक मिळवण्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गुजरात या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच अकॅडमीच्या पेपरमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारलेला आहे की रायना बर्नावी ह्या अंतराळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या अरब महिला ठरणार आहे. तर त्या कोणत्या देशाच्या नागरिक आहे. तर त्या सौदी अरेबिया या देशाच्या नागरिक आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, व्यवस्थित तुम्ही हा पाठ करा. ठीक आहे, सौदी अरेबिया. त्यानंतर पुढे बघा 55 नंबरचा प्रश्न आहे. आता हे जे 3 पुरस्कार आहे मित्रांनो, आता हे पण 3 पुरस्कार तुम्ही इथे पाठ करा, कारण यावरती आपल्याला डेफिनेटली प्रश्न बघायला मिळणार. महाराष्ट्र शासनाचा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला मिळालेला आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंद्रकांत नलगे यांना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. मग तुम्हाला जर विचारलं की डॉक्टर अशोक केळकर अवॉर्ड, लक्षात घ्या, 2022चा कोणाला देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विठ्ठल वाघ यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे, विठ्ठल वाघ. ठीक आहे. सो त्यानंतर तिसरा जर प्रश्न विचारला तुम्हाला की कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे द.ता. भोसले यांना देण्यात आलेला आहे. सो हे 3ही प्रश्न मित्रांनो तुम्हाला IMP करायचे आहे, कारण यावरती तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये प्रश्न दिसणार.
आणि कविवर्य राजा बडे लिखित जय जय महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत झालं आहे मित्रांनो 19 फेब्रुवारी 2023 पासून. तर तो कालावधी किती लागेल हे गीत म्हणण्यासाठी, तर कालावधी लागणार आहे 1.41 मिनिटे इतका कालावधी लागणार आहे. आणि हे गीत कोण लिहिलेलं आहे, तर बघा कविवर्य राजा बडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा या गीताला संगीत कोणी दिलेले आहे. 59 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे 59 नंबरचा. LVM-3चे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आलेले होते. 36 उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आलेले होते, हे पण बरोबर आहे, 36 लक्षात ठेवा. आणि LVM-3चे प्रक्षेपण हे 23 ऑक्टोबर 22 रोजी झाले, हे पण बरोबर आहे. पण क ऑप्शन चुकलेला आहे. का बरं लक्षात घ्या. आणि आपल्याला अयोग्य विचारलं आहे, तर अयोग्य आहे क. कारण बघा या प्रक्षेपणासाठी न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने सिंगापूरचे नाही तर ब्रिटन, लक्षात घ्या, ब्रिटनसोबत काय केलेला होता, करार केलेला होता. त्यामुळं LVM-3 आलं तर ब्रिटन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि यावरती डेफिनेटली आपल्याला प्रश्न पाहायला भेटणार आहे. म्हणून अयोग्य जे आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे. 60 नंबरचा प्रश्न बघा, लवकर प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो मी. दिलीप महालनोबिलिस हे ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशनचे जनक आहे, अगदी बरोबर आहे. त्यांना सन 2002 मध्ये प्रथम पोलिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे पण बरोबर आहे. आणि मित्रांनो अलीकडेच त्यांना भारत सरकारद्वारे पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. तर हे तीनही विधानं काय आहे, अगदी बरोबर आहे. पॉझिटिव्ह आन्सर आहे अ ब क. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची पहिली महिला युरोपियन कमांडर बनणारी सामंता, ठीक आहे, मोस्ट टाइम पिकर हा प्रश्न. क्रिस्टोफोरेटी हा कोणत्या देशाच्या नागरिक आहे, तर इटली. मित्रांनो मोस्ट टाइम पिकर आणि एक स्क्रीनशॉट पण तुम्ही इथे काढून घ्या, कारण यावरती आपल्याला नक्कीच प्रश्न पेपरमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे 62 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या जयंती पटनायक, या संबंधित आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर 62 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर ड. तर कसं काय बघूया आपण. जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, अगदी बरोबर आहे. त्या 4 वेळा खासदार होत्या. त्या 3 फेब्रुवारी 1992 ते 95 या कालावधीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग कायदा हा 1990चा होता, मात्र आयोगाची स्थापना ही 1992 मध्ये झाली होती. आणि याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात 1993 मध्ये राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य महिला आयोग स्थापन करणारं राज्य ठरलेलं होतं. तो ऑप्शन आहे मित्रांनो हे चुकीचे आहे, कारण जानकी वल्लभ पटनायक हे वडील नव्हते, तर हे त्यांचे पती होते. त्यामुळं ऑप्शन नंबर ड हे चुकीचं आहे. 63 नंबरचा प्रश्न बघा, मुलायम सिंग यादव यांच्या संदर्भात आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. तर आता अयोग्य विधान काय आहे ते आपण बघूया. ते 10 वेळा आमदार आणि 7 वेळा खासदार होते, अगदी बरोबर आहे. त्यांना अलीकडे भारत सरकारने मरणोत्तर पद्मविभूषण दिलेलं आहे, हे पण बरोबर आहे. त्यांना नेताजी या नावाने सुद्धा संबोधले जात होते. त्यांनी सन 1992 मध्ये समाजवादी पार्टीची स्थापना पण केलेली होती. ठीक आहे. मात्र HD देवगौडा व इंद्रकुमार गुजराल या पंतप्रधानांच्या काळात ते अर्थमंत्री नाही तर ते संरक्षण मंत्री होते. त्यामुळे लक्षात घ्या ऑप्शन नंबर ई हे चुकीचं आहे. ठीक आहे, जे की 63 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो जर माझं लेक्चर घेत असताना जर बाय चान्स माझ्याकडून जर काही चुकलं आणि ते तुम्हाला डाऊटफुली वाटत असेल तर प्लीज एकदा तुम्ही ते इंटरनेटवर चेक करून घेत चला, कारण एक एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कदाचित माझ्याकडूनही एखाद्या गोष्टीची चूक होऊ शकते त्यामुळे. ठीक आहे. 64 नंबरचा प्रश्न आहे, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट मीन्स SDGचा चेंज मेकर पुरस्कार अलीकडे कोणाला देण्यात आलेला आहे, तर हा अवॉर्ड सृष्टी बक्षी यांना देण्यात आलेला आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे बघा, काय दिलेला आहे प्रश्न, जैवविविधतेची तपशीलवार नोंदवही तयार करणारं भारतातील पहिलं महानगर कोणतं ठरलेलं आहे, कोलकाता. सो मोस्ट टाइम पिकर हा प्रश्न. ठीक आहे. 65 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, कोलकाता ठरलेला आहे जैवविविधतेची तपशीलवार नोंदवही जाहीर करणारं. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर बघा, पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2022 नुसार 180 देशाच्या यादीत आपला नंबर 168 लागतो. 168 लक्षात ठेवा. 67 नंबरचा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा. मे 2022 मध्ये प्रथमच विषुववृत्तीय रॉसबी लाटांमुळे हिंदी महासागरात तयार झालेली दुहेरी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची करीम आणि अस्मी असं अनुक्रमे नामकरण कोण केलं, तर करीम हे नाव दिलं सेशल्सने आणि अस्मी आपल्याला सर्वांना माहीत आहे हे नाव दिलं आहे श्रीलंकेने. म्हणून ऑप्शन नंबर 4 व्यवस्थित सर्वांनी हे पाठ करून घ्या. त्यानंतर भारताने कोणते वर्ष हे भारत एशियन वर्ष म्हणून साजरे केलेले आहे, तर मित्रांनो 2022 हे वर्ष साजरे केलेले आहे, कारण भारत एशियनच्या मैत्रीला 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यानंतर बघा 69 नंबरचा प्रश्न बघा,
त्यानंतर बघा मित्रांनो 69 नंबरचा प्रश्न दिला आहे, भारतातील पहिल्या खाजगी प्रक्षेपक विक्रम एसचे 18 नोव्हेंबर 2022 रोजी यशस्वी प्रक्षेपण झालं. तर हे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या खाजगी कंपनीनं केलेलं आहे? तर स्कायरूट लक्षात घ्या, या कंपनीनं हे प्रक्षेपण केलेलं होतं आणि उपग्रहाचं नाव होतं विक्रम एस, जे की भारतीय अंतराळ संशोधनाचे जे जनक आहे, ठीक आहे, कोण? तर आपले विक्रम साराभाई त्यांच्या नावावरूनच हे नाव देण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्याने गर्भवती महिलांसाठी आचल हे विशेष आरोग्य अभियान सुरू केलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, 71 नंबरचा प्रश्न हा जरी दिसायला तुम्हाला कठीण वाटत असला, परंतु हा प्रश्न मित्रांनो तेवढाच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर क. 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस ताफ्यातील, आता मगाशीच घेतला आपण बस ताफ्यातील पाहिजे होतं 15%, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे अ नंबरचा ऑप्शन चुकलेला आहे, आपल्याला विचारलं आहे सत्य. त्यानंतर काय झालं आहे, सन 2025 पर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या 6 प्रदूषित शहर समूहांमध्ये किमान 15% नाही, थोडं जास्त लागेल, म्हणजेच 25% वाहनं बॅटरीवर चालणारे लागणार आहे, म्हणजे इंटरचेंज झालेलं आहे इथं. आणि क नंबरचं ऑप्शन आहे हे बरोबर आहे. 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत 10% बॅटरी हिस्सा हे इलेक्ट्रिक वाहन प्रकारातील असावा. सो लक्षात घ्या, बस ताफ्यात 15% लक्षात ठेवा, या 6 शहरामध्ये 25%, आणि जे उत्तर बरोबर आहे क, तर हे 10% इथे बरोबर आहे. त्यामुळं सत्य विधान आहे ऑप्शन नंबर क. तर हे तिन्ही विधानं तुम्ही आता इथे पाठ करून घ्या. रोमन रोलँड बुक प्राइज अवॉर्ड लक्षात घ्या, या पुरस्काराने प्रथमच भारतीयांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर ते कोण आहे? तृणंजन चक्रवर्ती आणि ईशा चॅटर्जी. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण जेव्हाही असं जगात पहिल्यांदा घडते, जेव्हा आपल्या भारतीय व्यक्तींना अवॉर्ड मिळते, तेव्हा आयोग त्यावरती आपल्याला नक्कीच प्रश्न विचारतो. ठीक आहे. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, काय आहे? मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेबद्दल कोणते विधान योग्य नाही? ठीक आहे. आता कोणतं विधान योग्य नाही असं म्हटलेलं आहे, तर यापैकी नाही, कारण सर्व विधानं काय आहे? बरोबर आहे. भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 किताब जिंकला, बरोबर आहे. भारतीय महिलेला 21 वर्षांनी हा सन्मान मिळाला, हे पण बरोबर आहे. आणि सरगम कौशल ह्या जम्मू काश्मीर राज्याच्या रहिवासी आहे. जम्मू आणि काश्मीर या राज्याच्या, म्हणजे आता सध्या केंद्रशासित प्रदेश आहे, त्याच्या त्या रहिवासी आहे. उत्तर नंबर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जम्मू काश्मीर हे राज्य कोणत्या दिवशी केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखायला सुरुवात झाली होती? 74 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर बघूया मित्रांनो. 74 नंबरच्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे क लक्षात घ्या, हे अचूक नसणारं म्हणजे चुकीचं विधान आहे क. तर बघूया काय आहे. भारताचा या निर्देशांकात 191 देशात 132वा क्रमांक लागतो 21 नुसार. भारताचा HDIचा स्कोर हा 0.633 इतका आहे, हे पण बरोबर आहे, जे की आपण मध्यम मानवी विकास गटात येतो. मात्र क ऑप्शन हे चुकलेला आहे. का चुकलेला आहे मित्रांनो, ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. मी त्या प्रश्नाची नक्कीच तुमच्या उत्तरचं वाट पाहणार आहे. ठीक आहे. थोडं सर्च करा, म्हणजे आणखी क्लिअरिटी येईल तुम्हाला. 75 नंबरचा प्रश्न आहे, फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार 2022 हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर करीम बेन्झेमा या देशाच्या फुटबॉलपटूला देण्यात आलेला आहे. तर करीम बेन्झेमा हे कोणत्या देशाचे फुटबॉलपटू आहे ज्यांना बॅलन डी'ओर पुरस्कार 2022 भेटलेला आहे? मित्रांनो नक्की या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कारण डेफिनेटली बॅलन डी'ओर पुरस्कारावर आपल्याला प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फ्रान्सचे आहे. ते कोणत्या देशाचे आहे? फ्रान्स. बॅलन डी'ओर पुरस्कार करीम बेन्झेमा. प्रश्न आहे, हत्ती मृत्यू लेखापरीक्षण आराखडा तयार करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 77 नंबरचा, की 2021-22 मध्ये आर्थिक वर्षात भारतात FDI गुंतवणूक करणाऱ्या देशांचा उतरता क्रम लावा. तर सिंगापूर सर्वात जास्त FDI आलेला आहे, 2 नंबर अमेरिका, 3 नंबर मॉरिशस, त्यामुळे हे 3 पहिले पाठ ठेवा. त्यानंतर नेदरलँड आणि स्वित्झर्लंड. ओके. त्यानंतर 78वा प्रश्न आहे, की सन 2021-22 मध्ये FDI गुंतवणूक सर्वात जास्त झालेल्या राज्यांचा उतरता क्रम लावा. तर इथे ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे. कर्नाटकमध्ये सर्वात जास्त, नंतर महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणा, असा क्रम तो लक्षात ठेवा. त्यानंतर 79 नंबरचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मित्रा ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ची आपल्याला माहीत आहे. त्याच धर्तीवर आपण मित्र आयोग स्थापन केला. तर काय आहे याच्यातलं ऑप्शन बघूया आपण. आता अचूक नसणार म्हणजे आपल्याला चुकीचं ऑप्शन निवडायचं होतं, तर चुकीचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ड. ठीक आहे. तर का बरं आहे ते बघू आपण. मित्र म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर आहे. मित्रच्या साहाय्याने 2027 अखेर राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आकारमान 1.1 लाख कोटी डॉलरवर नेणे आहे, बरोबर आहे. आणि क काय आहे? राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आकारमान 47 पर्यंत 3.5 लाख कोटी डॉलरवर नेणे आहे, हे पण बरोबर आहे. मात्र ड चुकलेला आहे, कारण आपण 11 क्षेत्रावर नाही तर 10 क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि बघा मित्रांनो, आता 20 ते 21च प्रश्न राहिलेले आहे.
लेक्चर कसं वाटत आहे तुम्हाला हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. 80 नंबरचा प्रश्न आहे, सन 2021-22 या कालखंडातील प्रमुख व्यापारी भागीदारी देशांचा योग्य क्रम कोणता? तर सर्वात जास्त व्यापारी भागीदार आपला अमेरिका हे पहिल्यांदा पाठ करून घ्या वन लाइनरसाठी. नंतर आहे चीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, इराक आणि सिंगापूर. सो आन्सर नंबर 1. त्यानंतर भारताची ऑटोमोबाईल बाजारपेठ कोणत्या देशाला मागे टाकत जगातील 4थ्या क्रमांकाची बाजारपेठ बनलेली आहे? तर आपण जर्मनीला मागे टाकत 4थ्या क्रमांकाची ऑटोमोबाईलमधली बाजारपेठ बनलेली आहे. देवेंद्र झाझरिया या पॅरा ॲथलीटपटूला भारत सरकारद्वारे अलीकडेच कोणत्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 83 नंबरचा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही स्पर्धा भारतामध्ये भरलेली होती. ठीक आहे. तर या स्पर्धेचे आयोजन प्रथमच भारतात भुवनेश्वर ओडिशा इथं करण्यात आलं. बरोबर आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होते आणि ही 7वी आवृत्ती होती. हे पण बरोबर आहे. किक ऑफ द ड्रीम हे या स्पर्धेचं घोषवाक्य होतं. हे पण बरोबर आहे. विजेता संघ होता स्पेन, उपविजेता संघ कोलंबिया. मात्र चौथा ऑप्शन चुकलेला आहे, कारण या स्पर्धेचे जे शुभंकर होते ते आशियाई सिंहन होते, तर आशियाई सिंहीन होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आशियाई सिंहीन हे होते, लक्षात ठेवा. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि लक्षात घ्या, गीर अभयारण्य हे सिंहासाठी प्रसिद्ध आहे, जे की गुजरातमध्ये आहे. ओके, प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. 84 नंबरचा प्रश्न जो आहे तो फिफा वर्ल्ड कपवर आधारित प्रश्न आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्याला फिफा वर्ल्ड कपवर प्रश्न येणारच आहे. मग प्रश्न काय आहे की या स्पर्धेचा विजेता देश अर्जेंटिना ठरला, उपविजेता फ्रान्स. बरोबर आहे. या स्पर्धेत गोल्डन बूट लिओनेल मेसी नाही, गोल्डन बूट जो भेटलेला आहे तो एम्बाप्पे फ्रान्सचे जे खेळाडू आहेत त्यांना भेटलेला आहे. त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन चुकलेला आहे तेच. या स्पर्धेत गोल्डन ग्लोबचा अवॉर्ड इमिलियाने मार्टिनेज जे की अर्जेंटिनाचे आहे त्यांना भेटलेला आहे. बरोबर आहे. आणि या स्पर्धेत गोल्डन बॉल बघा लिओनेल मेसी, तर हे बरोबर आहे. मग गोल्डन बूट कोणाला भेटला होता? एम्बाप्पे फ्रान्स. त्यामुळे दुसऱ्या नंबरचं ऑप्शन जे होतं ते चुकीचं होतं. आणि कतार या ठिकाणी ही स्पर्धा झालेली होती. आता पुढचा प्रश्न बघा की मोढेरा हे भारतातील 24 तास सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं गुजरात राज्यातील गाव ठरलं, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? असा डीपमध्ये पण प्रश्न येऊ शकतो. तर मेहसाणा जिल्हा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर या ठिकाणी हे गाव आहे, हे पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघा 86 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिले वन विद्यापीठ स्थापन करणारं भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेलं आहे तेलंगणा, ज्याने वन विद्यापीठ काय केलेलं आहे? स्थापन केलेले आहे. ठीक आहे. फॉरेस्ट युनिव्हर्सिटी स्थापन करणारं पहिलं राज्य तेलंगणा हे ठरलेलं आहे. आता 82 नंबरचा प्रश्न आहे जो की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बघा, राणीपूर व्याघ्र प्रकल्प भारतातील 54वा व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये आहे. बरोबर आहे. केरळ हे राज्य देशातील सामाजिक लेखापरीक्षणासाठी एक विशेष सामाजिक कार्यप्रदर्शन लेखापरीक्षण प्राधिकरण स्थापन करणारं पहिलं राज्य ठरलं, तर हेच चुकलेलं आहे, कारण ते राजस्थान ठरलेलं आहे. ओके, राजस्थानने केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे ओझे कमी करण्यासाठी नो बॅग डे कोण सुरू केला आठवड्यातून? तर तो बिहार राज्य सरकारनं घेतलेला एक चांगला निर्णय आहे. आणि ओडिशा हे सरकार आदिवासींची विश्वकोश तयार करणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. सो याच्यामध्ये डाटा भरपूर आहे, तो तुम्ही क्लिअर करा. ठीक आहे. त्यानंतर स्मार्ट ॲड्रेस सेट असलेली देशातील पहिली स्मार्ट सिटी कोणती ठरलेली आहे की जिथे स्मार्ट ॲड्रेसेस आहे? तर ऑब्वियसली इंदोर. ठीक आहे. तर इंदोर यावर्षी खूप जास्त चर्चेत आहे. ठीक आहे. तर भारतीय प्रवासी दिनसुद्धा आपण इंदोरला साजरा केलेला आहे. RBIने कोणत्या बँकेला गाझप्रॉम बँक या रशियन बँकेमध्ये भारतीय रुपयातील व्यापार सेटलमेंटसाठी विशेष ओस्ट्रो खातं उघडण्यासाठी परवानगी दिलेली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे UCO बँकेला परवानगी दिलेली आहे. 90 नंबरचा प्रश्न बघा, अचूक असणारे विधान ओळखा. 2020चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे, तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर सन 2021चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांना देण्यात आला आहे, हे पण बरोबर आहे. मात्र तिसरं ऑप्शन जे आहे हे चुकीचं आहे आणि तेच अचूक नसणारं विधान आहे. ठीक आहे. इथं अचूक नसणारं करा. ठीक आहे. तर महाराष्ट्र पोलीस हे फॉरेन्सिक पुरावे संग्रहित अनिवार्य करणारं देश चुकीचं आहे. तर दिल्ली पोलीस आहेत, ते लक्षात घ्या, दिल्ली पोलीस. R व्यंकटरमण यांची भारताचे 16वे महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, हे विधान बरोबर आहे मित्रांनो. आणि महान्यायवादी संबंधित कलम घटनेमध्ये 76 देण्यात आलेली आहे. त्यामुळे 90चं आन्सर जे होतं ते 3 नंबरचं होतं, चुकलेलं होतं, कारण तिथे दिल्ली पोलीस हवा. 91 नंबरचा प्रश्न आहे, देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर ग्रामपंचायत होण्याचा मान केरळ राज्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने पटकावलेला आहे? तर मित्रांनो 91 नंबरच्या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते आहे पुल्लमपारा. ते आहे पुल्लमपारा हे डिजिटल साक्षर ग्रामपंचायत बनलेली आहे. त्यानंतर 92 नंबरचा प्रश्न कोणता आहे बघा,
92 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, बिनचूक नसलेला आपल्याला विधान निवडायचं आहे. तर बिनचूक नसलेलं म्हणजे चुकीचं जे विधान आहे ते आहे ऑप्शन जमीन किंमत निर्देशांक हा IIM अहमदाबादने तयार केलेला आहे. लक्षात घ्या, अहमदाबाद, त्यामुळे ते चुकलेलं आहे. मग वरचे 3 ऑप्शन वाचून घेऊ. कॅम्पेबल विल्सन यांनी एअर इंडियाचे CEO MD पदी नियुक्ती करण्यात आली, बरोबर आहे. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 22 मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकानुसार राज्य अन्न सुरक्षेमध्ये पहिला क्रमांक तामिळनाडू, नंतर गुजरात, महाराष्ट्र. आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम 2008चा आहे, सध्या चर्चेत आहे असून याला अलीकडे 21-22 ते 25-26 पर्यंत कालावधी मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणून वरचे 3 ऑप्शन बरोबर आहे, पण चौथं चुकलेलं होतं, कारण कृषी जमीन किंमत निर्देशांक हा IIM लखनौने नाही तर IIM अहमदाबादने विकसित केलेला आहे आणि अर्थशास्त्रावर आधारित यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तुलसी तांती यांना देशाचे विंडमॅन म्हणून ओळखलं जाते, क्लीन एनर्जीचे पितामह, अगदी बरोबर आहे. जमशेदजी इराणी जे आहे यांना भारताचे स्टीलमॅन म्हणून ओळखले जाते, 2007 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे पण बरोबर आहे. आणि तिसरा ऑप्शन बघा, HIV विषाणूचे जनक होते डॉक्टर ल्यूक मॉन्टेनो, हे फ्रेंच नागरिक होते, त्यांना 2008 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. लक्षात असू द्या, HIV विषाणूचे जनक कोण आहे, डॉक्टर ल्यूक मॉन्टेनो. आणि लास्ट पॉईंट आहे, चौथा ऑप्शन चुकलेला आहे, कारण योगिंदर के अलग म्हणजेच YK अलग सन 1996 ते 2000 या काळासाठी उत्तर प्रदेशमधून नाही तर गुजरात या राज्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले होते. सो इथं उत्तर प्रदेशच्या ठिकाणी तुम्ही गुजरात लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिला पण प्रश्न आपण YK अलग यांच्या संबंधित बघितलेला होता. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न काय म्हणते मित्रांनो, योग्य नसलेले विधान ओळखायचे आहे. तर त्यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट अनोळखी होता, बरोबर आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आघात होता, हा पण पॉईंट बरोबर आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट गोदावरी होता, हा पण बरोबर आहे. मात्र चौथा ऑप्शन चुकलेला आहे, त्यांना आघात या चित्रपटातील भूमिकेसाठी नाही तर अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी 2013चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला होता. ठीक आहे, 95 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे जनक व्यंकटरमण कृष्णमूर्ती यांना म्हटलं जाते, तर त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही. तर त्यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळालेला नाही आहे, बाकी पद्मश्री अवॉर्ड भेटला, पद्मभूषण, त्यानंतर पद्मविभूषण, हे 3 अवॉर्ड त्यांना देण्यात आलेले आहे आणि ते सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे जनक आहे व्यंकटरमण कृष्णमूर्ती, त्यामुळे हे तुम्ही पाठ ठेवा. 96 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणाची नियुक्ती प्रभावी बहुपक्षीयतेवरील उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर केलेली आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जयंती घोष यांची नियुक्ती केलेली आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो. आणि 97 नंबरचा प्रश्न बघा, ठीक आहे, की संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणाची दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनचे नवीन फोर्स कमांडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोहन सुब्रमण्यम. सो हे दोन्ही प्रश्न युनो संबंधित आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि कोणत्या राज्य सरकारने गरिबांसाठी आसरा ही पेन्शन योजना सुरू केलेली आहे. येस, ऑब्वियसली तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केली आहे. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014. आणि 99वा प्रश्न बघा, 99 आणि 100वा, बँका आणि आर्थिक संकट या विषयावरील संशोधनासाठी कोणाला सन 2022चा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर अर्थशास्त्रातील म्हटलं तर ऑप्शन नंबर 1 बेनमार्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डिबिग. यांना फ्रान्समधील असून यांना साहित्याचा नोबेल भेटला आहे. ॲलेस बियालायातस्की हे बेलारूसचे असून यांना शांततेचा नोबेल भेटला आहे. तर स्वांते पाबो हे स्वीडन या देशाचे असून त्यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल भेटलेला आहे. आणि नामशेस होमिसिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या जिनोमसाठी शोधासाठी कोणाला सन 2022चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर 3 स्वांते पाबो, स्वीडिश. लक्षात घ्या त्यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल भेटला. पहिले 3 ऑप्शन अर्थशास्त्रासंबंधित आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. नंतरचे हे जे दुसरं ऑप्शन आहे हे रसायनशास्त्राचे नोबेल संबंधित आहे. ते ॲलेस बियालायातस्की आपण आताच बघितले, जे बेलारूसचे असून यांना शांततेचा नोबेल भेटला आहे. सोबत रशिया आणि युक्रेनच्या मानवी हक्क संघटना आहे त्यांना सुद्धा हा नोबेल अवॉर्ड भेटलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं आणि जर तुम्ही खरोखर 100 प्रश्नापर्यंत आपलं लेक्चर पाहिलं असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.